या अलौकिक संघटनेची मला आजपर्यंत मिळालेली सक्रिय मदत, तुम्हा सर्वांच्या प्रार्थना, प्रेम व आशीर्वाद याच्याच बळावर आजचा दिवस आतापर्यंत दारूच्या पहिल्या घातक आणि विषारी बोटापासून दूर आहे. सुरक्षित ठीक चाललेलं आहे. मित्रांनो, आता जे भाऊ नवीन जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी मी नवागतांना फोकस ठेवून शेअरिंग सुरू करायच्या अगोदर स्वतःला एक सवय लावून घेतलेली. मी माझ्या मध्यमुक्ततेचा काळ अचूक सांगतो, जेणेकरून नवीन बांधवांना प्रेरणा मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना स्फूर्ती मिळावी. सगळ्यात महत्वाचं, मीटिंगचं महत्व त्यांच्या गळी उतरवावं. हा काळ अचूक सांगण्यामागची माझी प्रौढी मिरवायची नाहीये, मला आत्मप्रौढी. मला तुमच्याकडून कौतुकाची थाप नकोय, मला स्तुती करून घ्यायचा आता काही तेवढा सोच राहिलेला नाहीये. फक्त नवीन भावांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात, बऱ्याच वेळेला ते भांबावलेले असतात, त्यांच्यामध्ये अनेक गोष्टींना जाणून घेण्याची इच्छा असते. फक्त त्यांच्यासाठी हा एक मी स्वतःला केलेला एक शुद्ध सात्विक फक्त प्रयोग आहे किंवा प्रयत्न आहे. असो, मी एक दिवसाच्या हिशोबाने गेले 33 वर्ष 1 महिना आणि 21 दिवस दारूपासून दूर आहे. त्याच्यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. तुमच्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे. तर परमेश्वराची कृपा झाली की तुमच्या मार्फतच मजपर्यंत येऊन पोहोचली. असो मित्रांनो, आज मला जो विषय दिलेला आहे त्या विषयाचा मी त्याच्यावर मी अधिकाराने बोलणारा या विषयाचा तज्ञ असं नाही. हा जो मध्यपास आजार आहे हा सांगणार की वैद्यकशास्त्रात किंवा ज्यांच्याकडून मी हा आजार ऐकलेला होता तेही काही मेडिकल प्रॅक्टिशनर तेही माझ्यासारखेच दारू घेत होते. 13 मार्च 1988 रोजी अल्कोहोल त्यावेळेला माझी जी काही परिस्थिती होती मित्रांनो अत्यंत दयनीय झालेली होती. शरीर एखाद्या टीबी पेशंट सारखं पुरुष झालेलं तर माझं पंचावन्न किलो. आवाज क्लिअर नाही ते तुमचा. जागा बदलतो. हॅलो, आवाज येतोय? हा येतोय. तर ज्या दिवशी दैनी होती माझं मानसिक स्तर एकदम मित्रांनो असा कमकुवत झालेला होता, दुबळा झालेला होता. कारण मनामध्ये अजूनमधून आत्महत्येचे विचार येत होते, प्रबळ झाले नाही ती देवाची कृपा आहे. आर्थिक दबघाईबद्दल न बोललेलं बरं, कारण आर्थिक माझं जीवनमान एवढं खाली गेलेलं होतं की बऱ्याच वेळेला माझं हातावर पोट असल्यासारखं जीवन. कामाला जायचं, ते पैसे इकडून करायचे, घरात आणून 1 किलो तांदूळ दे, हे दे, असं माझं चाललेलं होतं. याचं कारण माझे आई वडील नव्हते. मित्रांनो, सामाजिक स्तर त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, कारण लोक उत्पादे चेंज करायचे बऱ्याच वेळेला ते मला समजायचे. लोक म्हणायचे अरे बनवती आ गया साला लफडा करीना. मला सगळ्यात महत्वाचं 13 मार्च 88 रोजी जर काय दिलासा मिळाला असेल तर मी अशी वेड्यासारखी दारू का पितो? मला 4 चौघांसाठी सुरक्षितरित्या आनंदाने समाधानाने दारू का पिता येत नाही? दारू पिल्यानंतर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल का होतो? दारू पिल्यानंतर मी माझ्या वर्तनाची ग्वाही का देऊ शकत नाही? दारू पिल्यानंतर मी असं वागणं इतकं बेफान, इतकं बेबंद, इतकं बेछूट, इतकं बेशिस्त, इतकं बेमुरवत, इतकं बेजबाबदार का असतं? तर त्याचं एका वाक्यात उत्तर मला कळालं होतं की ते म्हणजे मला मद्यपाश नावाचा आजार झालाय. माझी कान टवकारली होती, कारण तोपर्यंत बाहेरच्या जगतात कधीही दारू पियायचा जो आजार आहे तो ऐकलेला नव्हता, ऐकिवात नव्हता. त्याच्याबद्दल दुरान्वये माझा संबंध आलेला. पण इथं मला सगळ्यात महत्वाचं त्या दिवशी शोध लागला, ज्याला आपण ट्रिमेंडस डिस्कव्हरी म्हणतो, की अतिरिक्त प्रमाणात मद्यपान करणे हाच मुळात एक आजार आहे. आणि हा आजार सगळ्यांना होत नाही. त्या आजाराचं पर्सेंटेज फार नगण्य आहे. 100 लोक जर दारू पित असतील तर एक 12-13% लोक त्या आजाराला बळी पडतात. मग त्यांचे दारू पिण्याचे दिवस मागे सरतात. ते कधीही आनंदाने दारू पिऊ शकत नाही. ज्या वेळेला ते माफक प्रमाणात दारू प्यायचा प्रयत्न करतात, प्यायचा प्रयत्न
त्यावेळेला त्यांच्या वाट्याला अपयशच येतं, नामुष्कीच त्यांच्या पदरात. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की हा आजार मला अनुभवातून सांगायचा आहे. हा आजारावर अनेक लोकांनी आपापल्या पद्धतीने काम करून ठेवलेले, पण 40,000 दारुड्यांवर उपचार केल्यानंतर या आजाराचं अत्यंत चपकन आणि योग्य निदान करणारा जो डॉक्टर होता त्याचं नाव तो अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मित्र होता, कारण त्यांनी BWवर उपचार केले होते टाउन हॉस्पिटलला. शब्द ही दारू पिण्याची ही जी ओढ आहे ती इतकी भयानक आहे, इतकी विलक्षण, मायावी आहे, ती क्रूर आहे, ती रानटी आहे की दारुड्याला जेव्हा दारूचा विचार येतो तेव्हा जगात त्याला झोपू शकत नाही. आणि पुढे पण तो ऑब्सेशन ऑफ माइंड दॅट कंपेल्स टू दारू पिण्याची ओढ त्याला कंपल्सरी दारू पिण्यास भाग पाडते. आणि नंतर त्याच्या शरीर रचनेमध्ये एक फिनॉमिनल रिॲक्शन सुरू होते, त्याला एक रासायनिक प्रक्रियेला सुरुवात होते. थोडीशी दारू त्याच्या शरीरात गेली की आतमध्ये एक प्रकारचा यज्ञ पेटतो आणि त्याला दारूची आहुती द्यावीच लागते, त्याचं काहीच सांगत नाही. हे जे महत्वाचं वाक्य आहे मित्रांनो, यांनी माझ्या आयुष्यात मुंबईच्या एका मेंबरनी ते सुरुवातीला अगदी मी जेव्हा नवीन नवीन मध्ये येत होतो तेव्हा मी एका शेअरिंग मध्ये ऐकलं आणि येस, आणि मग ते त्यांनी सांगितले तुम्ही अनुभवातून पडताळून बघा, हा जो आजार आहे हा अनुभवावर आधारलेला आहे. माझी दारू वयाच्या 17व्या वर्षी उत्सुकतेपोटी सुरू झाली होती, कारण मी लहानपणापासून माझ्या वडिलांना दारू पिताना बघत होतो. माझे वडील अत्यंत शरीराने असे सडपातळ होते, पण आम्ही 5 भाऊ 3 बहिणी, खायचं घर, घरामध्ये 18-20 दारिद्र्य. दारू पिल्यानंतर ते माझ्या आईला खूप मारत असे. 2-2 वर्ष कामाला जायची नाही. खूप चांगले ते कुक होते, आचारी होते. अर्धा स्कॉचची बाटली ते पुडिंग्स मध्ये टाकायचे. बॉम्बेला बांद्राला त्याच्याकडे कामाला होते, नंतर सेंट मिराला होते. माझ्या वडिलांचे जेवण बनवण्याचे त्यावेळेला ते हंडी बिर्याणी बनवायचे. म्हणजे कलेक्टर विलेक्टरचं जर काही जेवण असेल तर माझ्या वडिलांचे लोक आवर्जून घेऊन जायचे आणि त्यांना असं जवळून पाहिजे होतं. मी त्यांचा सुद्धा द्यायची, त्यांच्या जीवनाची शोकांतिका फार जवळ याची त्यांनी याची मला आजमावलेली होती. किंवा ती माझ्या वाट्याला आली होती, कारण सगळ्यात माझे वडील ज्या दिवशी गेले त्या दिवशी खरं तर मला उपरती व्हायला पाहिजे होतं, कारण 17 ऑक्टोबर 1976 मला रात्री एक वसंतराव कांबळे नावाच्या माणसाने झोपेत तुझे वडील गेले तेव्हा आमच्या घरापासून ससून हॉस्पिटलला जायला 2 रुपये रिक्षाला लागले, पण तेही माझ्याकडे नव्हते. मी पायी काही मित्रांबरोबर गेलो. तर पूर्वी मी 3 दिवस वडिलांना बघायला गेलो नव्हतो. शरीरात बरंच अफूचं पाणी काढलं, अफूचं व्यसन होतं. माझ्या वडिलांना बरीच व्यसन होती आणि ती सगळी मित्रांनो परंपरेनुसार माझ्यात उतरलेली. मला मी अवधानी दारू केली, पोत्यानी गांजा उडला, गोळे दुकाने कंपोस्टच्या गोळ्या खाल्ल्या, पॉकिंगच्या गोळ्या खाल्ल्या, ब्राऊन शुगर त्याच वेळेला आली, आस्वाद घेऊन बघितला, मंटा खायचो, आपण खायचो. सगळ्याच जो काही कनेक्शन ज्याला आपण म्हणू, तो काही महत्वाचा असा जो सहभाग होतो माझ्याशी, माझ्या लैंगिक विकृतीशी होता. आणि हा जो आजार आहे, हा आजार जोपर्यंत मी माझ्या अनुभवातून पडताळून नाही बघणार, नुसता ऐकीव हा आजार मला समजला नाही. मी अनेक वर्ष हा आजार ऐकला, अनेक वर्ष मी हा आजार सांगायचा प्रयत्न केला, अनुभवातून करायचा प्रयत्न केला, पण 100% हा आजार मला कळला नाही. माझ्या वडिलांचं जेव्हा मी प्रेत घेऊन आलो तेव्हा त्या ड्रायव्हरला मी सांगितलं 10 रुपये द्या. म्हटलं मागच्या वर्षी माझ्या आईला आणलं 5 रुपये. शिवाभाई, हाँ सर. शिवाभाई, हाँ काफी डिस्टर्बेंस आ रहा है. एक मिनिट कोशिश करता हूँ. हेडफोनचा प्रॉब्लेम आहे का बघा बरं शिवाभाऊ. मी यही करतो. हेलो, हाँ शिवाभाई बोलिए. आप आवाज आ रहे हैं? हाँ जी, अभी क्लियर आ रहा है. हाँ.
आवाज येतोय का? अभय अभी आ रहा है हो आवाज. हो हो क्लिअर येतोय बोला. वडिलांचं प्रेत आणल्यानंतर रात्रभर मी त्या प्रेताजवळ बसून होतो आणि एकच विचारांनी माझ्या डोक्यामध्ये थैमान घातलेलं होतं की बाबा रे तू गेलायस, तुझा आता अंत्यविधी कसा करायचा. दुसऱ्या दिवशी मी 100 रुपये ऍडव्हान्स आणले. माझी नवी नोकरी होती. एका रबर कंपनीत मी कामाला लागलो होतो, पेंट आणि रबरची. त्यांनी मला 100 रुपये ऍडव्हान्स दिला होता आणि मला खूप त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली होती की तुम्हाला कळत नाही का असं तसं. मी जेव्हा म्हटलं वडील गेले, माझ्या भावानी थोडेसे पैसे आणले आणि कसा बसा आम्ही अंत्यविधी उरकला. 10व्याला फक्त वरण आणि भात होता. खरं तर माझं त्यावेळेला वय 24 होतं. मला त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टीतून धडा शिकायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. कारण मी माझी मीमांसा वेगळ्या पद्धतीने पुढे केली. की माझे वडील अशिक्षित होते, त्यांना दारू पिता आली नाही. मला 4-5 भाषा येतात, मी हुशार आहे, मी एक अत्यंत चांगला फुटबॉल प्लेअर आहे, माझा गेम बघायला येतात. शाळेत असताना मी अत्यंत एक हुशार विद्यार्थी म्हणून गणलं गेलेलं आहे. आणि होतं मित्रांनो, मी कधी 5च्या आत माझा नंबर गेला नाही. माझं 9वीला आम्हाला जे व्याकरण शिकवलं होतं बोकीलबाईंनी, ते माझं आजही पाठ आहे. यमानसा भाला गगन सैता ती शिखरीनी मासा जास तथाग येती घरतो शार्दूल विक्रेडित ननय मणी गणानी मालिनी वृत्त होते. उपमेय उपमान जेव्हा परस्पर विरोधी अर्थ दर्शवतो तेव्हा श्लेष अलंकार होतो. उदाहरणार्थ न लगे औषध मजला. मित्रांनो, माझं पाठांतर खूप चांगलं होतं. एकदा 9वीला माझी मुलगी असताना ती होम दे ब्रॉड हर वॉरियर डेड, मी तिला सगळी पुढची कविता म्हणून दाखवली. मी एक पाठी होतो. माझी स्मरणशक्ती चांगली होती. मी एक अत्यंत चांगला फुटबॉलचा खेळाडू होतो. माझा गेम बघायला लांबून लांबून लोक यायची. पण 69 साली जेव्हा माझ्या हातात पहिला दारूचा ग्लास आला, त्यावेळेला मी एसएससीला होतो. माझी आई एका झोपडीवजा याच्यामध्ये थोडंसं पापड बिपड हे ते बटाटी भजी बिजी असं करून एका दारूच्या अड्ड्याच्या तिथं चरितार्थ चालवण्यासाठी, कारण वडील अल्कोहोलिक होते, जेव्हा घरामध्ये बाई ब्रेड विनर होते, तेव्हा तिच्या पुढे आपला संसार वाचवण्यासाठी कुठल्याही स्टेकला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एवढं सगळं मी जवळून पाहिलेलं होतं. पण 69ला ती उत्सुकतेपोटी घेतलेली दारू, तिचं हळूहळू नंतर सवयीत रूपांतर झालं. सवयीचं रूपांतर नंतर आसक्तीत झालं आणि आसक्तीचं रूपांतर वेडेपणापर्यंत मला घेऊन गेलं. तो पहिला ग्लास घेतल्यावर दुसऱ्या दिवशी एसएससीचा पेपर होता. खूप अभ्यास करून मी गेलो, कारण मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं. ती मला नेहमी म्हणायची, शिवा बघ बाळ, तुझ्या वडिलांकडे बघ, त्यांनी संसाराचा त्यांना गाडा नाही हाकता आला. कुणाला पॅन्ट आहे तर कुणाला शर्ट नाही, कुणाला 2 चपात्या आहेत तर कुणाला भाजी नाही. इतकं दारिद्र्य मित्रांनो मी त्या वेळेला अनुभवलेलं आहे. एवढे बालपणी तेवढे माझ्यावर अत्याचार आणि आघात झालेले. आणि म्हणून माझं त्याच्यात जेव्हा तो दारू आली. पण मला सगळ्यात महत्वाचं आश्चर्य कधी वाटलं, जेव्हा मी रिझल्ट आला तेव्हा काय बघतो, तर दारू पिऊन ज्याच्यात मी सोशल स्टडीमध्ये अभ्यास करून परीक्षेला गेलो होतो त्याच्यात सगळ्यात जास्त मार्क मिळाले होते. ते रजिस्टर होतं. ते अनेक वर्ष डोक्यामध्ये मित्रांनो घर करून गेलेलं होतं की दारू अत्यंत चांगली आहे. पुढं मी दारू पिऊन एन्जॉय करायला लागलो, कवाल्या गायला लागलो, लोकांचं मनोरंजन करायला लागलो. हातभट्टीची दारू 3 रुपयाला मिळायची. 75 साली मित्रांनो आई गेली तेव्हा मी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं होतं, आई की तू जिवंत आहेस तोपर्यंत मी दारू नाही पिणार. आणि ते मी माझं वचन पाळलं होतं. पण एक दिवशी एक दोस्त भेटला, तो म्हणला चलो शोबाज दो दो पिएंगे. म्हटलं नाही यार, माको वचन दिया है. तो म्हणला यार मा ऊपर है तू नीचे है. अच्छा म्हणला चल सिगरेट सिलगाएंगे. त्यांनी सिगरेट पेटवली. मी तुला तुझी सिगरेट बाजूला ठेव. माझी सिगरेट बाजूला ठेवल्यावर तो सिगरेट पीत माझ्याशी बोलत होता. ती सिगरेट जळत फिल्टर पर्यंत आली. त्यांनी मला दाखवलं, देख क्या हुआ, तूने जलाया क्या नहीं ना, ये अपने आप जल गई. जिंदगी भी इसी तरह के है, तू जलाएंगा तो भी जलेंगी, नहीं जलाएंगा तो भी जलेगी. मला ते इतकं पटलं आणि दुसऱ्या मोमेंटला मी त्याच्याबरोबर दारू प्यायला गेलो. तर ते जे दुष्टचक्र मागं लागलं होतं ते अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येईपर्यंत माझा पाठपुरावा करत होतं. पण 13 मार्चला मला सगळ्यात महत्वाचा दुवा मिळाला की मी अशी का पितोय दारू. मला माझा सात्विक हेतू असायचा की थोडी दारू पिऊ, मस्त घरी येऊ, जीव झोपू. असं होत नव्हतं. अनेक वर्षाचं हे दुष्टचक्र मित्रांनो माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी मी कितीही सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या अक्कल हुशारीने, माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी दारू थांबवायचा किती प्रयत्न करत होतो. तो प्रयत्न नेहमी असफल होत होता. आणि इथं मी ऐकलं, युअर मनी, युअर पॉवर, युअर प्रेस्टिज, युअर इंटेलिजन्स, युअर बॅकग्राऊंड,
युअर कास्ट, क्रीड, दे आर नॉट सफिशियंट टू ओव्हरकम अल्कोहोलिझम. तुझी बुद्धिमत्ता किती कुशाग्र आहे, तू किती उंच खानदानातून आलेला आहेस, तुझीकडे किती ऐश्वर आणि संपत्ती आहे, तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या लिंगाचा आहे, ह्या गोष्टी अल्कोहोलिझमवर उपयोगाच्या नाहीये. ओनली ऍक्ट ऑफ प्रॉव्हिडन्स विल रिमूव्ह इट फ्रॉम अस. याला फक्त परमेश्वराची कृपा तुझ्यापासून दूर ठेवू शकते. मित्रांनो, आजार इतर आजारांसारखा नाहीये. इतर आजार एक तर शारीरिक असतात किंवा मानसिक असतात. अल्कोहोलिक्स नॉनिमसला अभिप्रेत असलेला जो आजार आहे तो ह्या दोन अंगांनी मला मारत येतो आणि त्याचं तिसऱ्या अंगामध्ये रूपांतर होतं. येस, हा आजार नुसता शारीरिक असता तर मी एखाद्या चांगल्या निष्णात डॉक्टरकडे गेलो असतो, त्यांनी माझ्या रक्ताची स्किन टेस्ट केली असती, रोग निदान करून उपाययोजना करून मला बरं केलं असतं. आजार नुसताच हा मानसिक स्वरूपाचा असता. मी एखाद्या सायकॅट्रिस्टकडे गेलो असतो, त्यांनी माझा पूर्व इतिहास जाणून घेतला असता आणि त्यांनी मला उपाययोजना करून बरं केलं असतं. मला अँटी डिप्रेसिव्हच्या गोळ्या दिल्या असत्या आणि समाव मी याच्यातून बरा होण्याचा प्रयत्न केला असता. पण इथं मी सुंदर वाक्य ऐकलं, डिझीज ऑफ माइंड, बॉडी अँड सोल. हा माझं मन, माझं शरीर आणि माझ्या आत्म्याला लागलेला आजार आहे. स्पिरिच्युअल मॅलेडी. सुरुवातीला मित्र ह्या आजाराला लोक सिकनेस म्हणायचे, इलनेस म्हणायचे, पण 1964 साली याला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली. आणि याच्यावर कुठलाही इलाज नाहीये. हा आजार नुसता शारीरिक नाहीये की ज्याच्यावर इलाज केला जाईल. इट इज नॉट बट ऑल्सो थिंकिंग. माझ्या विचार मन आहे ते मद्यासक्त झालेलं आहे आणि माझ्या शरीर रचनेमध्ये एक प्रकारचा बिघाड झालेला आहे. माझं मेटाबॉलिझम मध्ये काय आहे ते माहित नाही. ते द्रव्य आत गेलं की ते मला नाचायला लावतं. मॉडर्न सायन्स याच्यावर आजही रिसर्च करतंय की माणसं दारू पितात. 80-85% लोक उठून आपापल्या घरी जातात. ठराविक लोक तिथंच बसलेले असतात. त्यांचं वन फॉर द रोड, पिता है तो पिता है, चल चल तेरे जैसे अंडू गांडू के जैसा महीने पिता अपना नाम. मित्रांनो, ही जी कारण मीमांसा आहे ती ह्या रोगाशी फार जवळीक साधणारी आहे. म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की हा आजार फक्त जर का स्पिरिच्युअल असता, आध्यात्मिक असता, तर मी एखाद्या धर्मगुरूकडून अनुभव घेतला केली असती. मी वेगळे वेगळे सगळे कर्मकांड करून मी ह्याच्यातून बरा झालो असतो. पण हा 3 अंगांनी मारणार आहे आणि मग याला अमेरिकन मेडिकल असोसिएशननी याच्यावर भाष्य केलं. ते असं होतं, अमेरिकन मेडिकल असोसिएशन आयडेंटिफाईज अल्कोहोलिझम ऍज अ कॉम्प्लेक्स डिझीज. ते म्हणतात की हा जो आजार आहे हा अत्यंत गुंतागुंतीचा आजार आहे आणि याला American Medical Association identifies alcoholism as a complex disease with biological, psychological and sociological components to it. याला एक शारीरिक अंग आहे, याला एक मानसिक अंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं याला सामाजिक अंग आहे. ह्या तिन्ही अंगांनी हा आजार मला मारत येतो. आणि मग मित्रांनो, मला ह्याच्यामध्ये बदल करण्यासाठी मला आध्यात्मिक अनुभवाशिवाय दुसरा कुठलाही याच्यावर इलाज नाहीये. ह्या आजारांनी माझी एवढी धोबी धुलाई केलेली, एवढी दमछाक केलेली, एवढी ससे ओलपट केलेली, एवढी कुत्तरओढ केलेली आहे की ह्यांनी मला कशातच ठेवलेलं नव्हतं. नाही तर माझ्यासारखा एक हुशार विद्यार्थी खरं तर झापडं लावून आयुष्य जगायला पाहिजे होतं, पण तसं होत नव्हतं. कारण दारू पिल्यानंतर माझ्यात त्या सगळ्या पाशवी आणि सैतानी प्रवृत्ती त्या उफाळून वर येत होत्या. मला असं वागायचं होतं का? नक्की नाही. मला इथं त्याचा महत्वाचा दिलासा मिळाला. Under the influence of alcohol, I had committed all sinful activities, which is not acceptable to this affluent society. दारूच्या अंमलाखाली मद्यपान झाल्यानंतर माझं की मी माझ्या वर्तनाची ग्वाही देऊ शकत नव्हतो. दारू पिल्यानंतर मी वेगाने गाड्या चालवत होतो. दारू पिल्यानंतर मी लोकांची भांडणं काढत होतो. लोकांच्या पैशांचा मी गैरव्यवहार करत होतो. सगळ्यात महत्वाचं ह्या रोगाचा मित्रांनो, जो मला समजलेला भाग आहे, याचा सेक्सशी फार जवळचा संबंध आहे. माझं जे लैंगिक जीवन आहे ते मित्रांनो मला स्वस्थ बसू देत नाही. स्पेशली दारू पिल्यानंतर माझ्यामध्ये जसा शरीरात आतमध्ये तो यज्ञ पेटतो पुढच्या दारूसाठी, तसा माझा कामाग्नी सुद्धा भडकतो. कारण माझा पहिला 16 वर्षीच जो सेक्स झाला होता
त्याच्यानंतर दारू पिल्यानंतर जेव्हा मी तो अनुभवलो होता त्याच्यात मला असं वाटत होतं हे तो सोने पे सुहागा आहे, आयसिंग ऑन केक. आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन माझ्या डोक्यात असंच बनलेलं होतं की ते एक संयुक्त झालेलं होतं, माझ्याशी संलग्न झालेलं होतं की दारू पिल्यानंतर माझ्या पोटात अन्न नसेल तरी चालेल, पण मला शय्या सोबत पाहिजे. असा हा आजार आहे. हा आजार मित्रांनो मी खूप वेळेला जाणण्याचा प्रयत्न केला माझ्या अनुभवातून, पण प्रत्येक वेळेला मला वेगळं 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 काहीतरी याच्या बाबतीत कळत गेलं. अनेक स्वभाव दोषांची रेलचेल माझ्यामध्ये असलेला हा कौटुंबिक आजार आहे, हा भावनिक आजार आहे, शारीरिक आजार आहे, हा सामाजिक आजार आहे. डिझीज ऑफ डिनायल म्हटलेलं आहे. हा मला कधी माझी स्वतःची खरी ओळख पटवून देत नाही. माझ्याबद्दल नेहमी मी अवाजवी आणि भ्रामक कल्पनांना बळी पडतो. मला वाटायचं साला मी हुशार आदमी. मी मुंबईला यायचो तेव्हा मी मोहन स्टुडिओच्या समोर एका कंपनीत कामाला होतो. तिथं मला असं वाटायचं अरे कुणाची तरी माझ्यावर नजर जाईल आणि साला मला तो म्हणेल चल शिवाय एक स्टोरी लिख दे. सत्यजित रे नंतर मला वाटायचं भारतामध्ये मीच आहे. फुटबॉलचा सीझन असायचा तेव्हा किंग पेले नंतर माझाच नंबर आहे. टेनिसचा जेव्हा विषय निघायचा तेव्हा मी इव्हान गुलबॉंग आणि जॉन न्यूकॉम आणि फ्रेड स्टोलविल अशी नावं घ्यायचो. म्युझिक डायरेक्टरांचा विषय निघाला ते अगदी सज्जाद हुसेन, अनिल विश्वास, खेमचंद, प्रकाश, हुस्नलाल, भगतराम ही नावं शंकर जय किशन मला आठवायचीच नाही. पुस्तकांचा विषय निघाला की मी एकदम सांगणार टाकलेलं पोर 1921 साली बाळासाहेबच्या वडिलांनी लिहिलेलं प्रबोधनकार ठाकरेंनी, कोदंडाचा टणककार, हिंदू धर्माचा रास आणि अदबपात. मी इतरांपेक्षा वेगळा आहे ही माझी प्रतिमा या आजाराला मी कायम जपायचा प्रयत्न करत होतो. पण मित्रांनो जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन अशी माझी प्रतिमा होती. 75ला वडील गेले, 76ला आई गेली, आपले 75ला आई गेली, 76ला वडील गेले आणि मग मित्रांनो मी बिनधास्त झालो. मग या आजाराचं खरं स्वरूप आता बाहेर पडायला लागलं. मी गुंडांबरोबर माझा प्रवास सुरू झाला. तुम्हाला सांगायला मला आवडेल पण करमाळकर नावाचा फेमस दादा होता. तिथं मला गुलाब तावरे म्हणून माझा एक त्यांचा नंतर मर्डर झाला पुण्यामध्ये. त्यांनी मला नेलेलं होतं आणि माझं ते जोक्स आणि माझी शेरो शायरी त्याला इतकं त्यांना खुश वाटलं होतं. तेव्हा तिथं पारसनाथ, पांडे, छलिया आणि हे सगळं टेस्टफुल म्हणून तो एरिया फेमस होता. मी हे IQ सांगत नाही, मी हे सगळं अनुभवलेलं आहे. मुंबईमध्ये 1967 साली जी पहिली गँग वॉर झाली, हाजी मस्तान आणि युसुफ पटेलचं जे पहिला गोळीबार झाला अफगाण माणसांनी केला, तिथून मुंबईचं सगळं गँगवॉर माझं पाठ आहे. 1930 साली हाजी मस्तान कुठून आला, वरदराजन मुदलियारचा काय रोल होता, सगळं मित्रांनो अगदी तोंडपाठ आहे. करीमलालापासून तर अगदी मुंबईचा ज्याचा जन्म अनिल देसाई म्हणून मुंबईचे फार फेमस मेंबर होते. एकदा पंढरपूर मंगळवेढ्याला आम्ही बरोबर होतो. ते म्हणले शिवा साला मुंबईत माझा जन्म झालाय पण लेका काय तुझं गुंडगिरीचं नॉलेज आहे. म्हणलं मी हे आजमावलेलं आहे. पुण्यातले 22 मर्डर माझे तोंडपाठ होते. कुणी केले, का केले, त्याच्या मागे काय होतं, कसे सुटले. कारण मला वाटायचं हेच ऍडव्हेंचरस लाईफ आहे. दारू पिल्यानंतर मित्रांनो असं वाटायचं निर्णयी जीवन काय जगतायत लोक, आणखी काय पितात. कारण आजार स्वस्त बसू देत नव्हता आणि मग त्याची एक एक किंमत चुकवावी लागायला लागली. सगळ्यात पहिला आजार मी माझं मन जे आहे ते विकृत आणि विध्वंसक करून टाकलं. मनामध्ये कायम ओंगळवाणी आणि भुरसटलेले विचार, लोकांबद्दल असलेली घृणा, त्यांच्याबद्दल करत असलेली निंदा, त्यांच्याबद्दल वाटत असलेली असूया, त्यांच्याबद्दल कायम वाटणारा क्रोध, हे सगळे मित्रांनो हळूहळू जे स्वभाव विशेष आहेत ते वर यायला लागले. मी हळूहळू निष्क्रिय व्हायला लागलो. कारण आजार मला फक्त फॅन्टॅसीमध्ये घेऊन जातो. साला एक दिन अपने को लॉटरी लगेगा, एक दिन साला मटके में मैं इतना पैसा लेंगा, एक दिन साला रेस को जाएंगा ना 50 लाख रुपया मुझे मिलेगा. मिळायचं काहीच नाही. मटक्याचं तर मी प्रोफेसर होतो. कारण हा आजार मला शॉर्टकट शोधायला उद्युक्त करतो. मला कष्ट करून पैसा नको होता. एकदा 249 पंजा आला, 2 आणि 4 7चा अपोजिट, एका 9 4 13चा अपोजिट आता. त्याच्यात मित्रांनो 4 मिळवले, मध्ये आली तिरगी 138 नी खरंच दुर्री आली. त्याच थिअरीनी पुढच्या मंगळवारी 699 चौक आला आणि त्याच थिअरीनी पुढच्या मंगळवारी 370 दस्ता आला. लोकांना मी आकडे सांगितले होते. लोक मला महाराज महाराज म्हणायला लागले. पण 5व्या मंगळवारी आकडा मिळाला. तेच लोकांनी मला बडवलं. कारण लोकांनी उधारीने पैसे काढलेले व्याजाने उसनवारीने करून काही विकून आकड्यावर पैसे लावले होते. मला असं वागायचं होतं का नव्हतं वागायचं.
माझ्या जे काय चांगल्या प्रवृत्ती होत्या, मी खरं तर पापभीरू माणूस होतो. माझी परोपकारी शिवाय म्हणून जिथं राहत होतो तिथं ख्याती होती. एखाद्या बाळंतिणीला जर का वेदना सुरू झाल्या तेव्हा रिक्षा अशा चौकात नव्हत्या. मी असं रनिंग करत जायचो शिवाजीनगर स्टेशनपर्यंत रिक्षा घेऊन त्या बाळंतिणीला दळवी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचो. कुठल्याही लग्नामध्ये मी उष्ट्या पत्रावळ्या उचलल्याने असं झालं नाही. कुणाचाही धावा असेल मी सायकलवर गावाच्या गावं जाऊन ते निरोप द्यायचो. मग माझ्यामध्ये या सगळ्या प्रवृत्ती कुठून आल्या? तर मित्रांनो, दारू जेव्हा माझ्या जीवनामध्ये आली तेव्हा मग माझ्या एक अंगाला तिने पोखरायला सुरुवात केली. माझ्या ज्या सगळ्या चांगल्या क्वालिटीज होत्या त्या ग्लासच्या खाली बसायला लागल्या. तो परोपकारी शिवा, सुरुवातीला शिवा प्लस दारू इज इक्वल टू गुड एंटरटेनमेंट आणि शेवटच्या काळात शिवा प्लस दारू इज इक्वल टू आउटस्टँडिंग राडा असं त्याचं समीकरण झालं. हे मला जाणून बुजून करायचं नव्हतं. पण जेव्हा मी मित्रांनो, आपलं बिग बुक काय सांगतं, आम्हाला एकदा दारुड्या तो कायमचा दारुड्या, वन्स एन अल्कोहोलिक ऑलवेज एन अल्कोहोलिक. आम्ही आमच्याकडून केलेले सगळे प्रयत्न, याच्यावर प्रयत्न मित्रांनो फेल गेल्यानंतर मग शेवटचा एकच रस्ता उरतो, तो म्हणजे टोटल ऍब्स्टिनन्स. अल्कोहोलिक्स अनॉनिमसने मला जो 13 मार्च 1988 रोजी जो मार्ग सुचवला की माझ्या पोटात चमचाभर सुद्धा दारू नाही गेली तर मी 4 चौघांसारखं अत्यंत चांगलं लाईफ जगू शकतो. येस, आणि ते माझ्या बाबतीत घडलं. कारण ज्या दिवशी मी आजार ऐकला डोळ्यातून मित्रांनो ऑटोमॅटिक अश्रू ओघळले, गालावर आले, रुमालही नव्हता की येस चालं, हो न हो हीच ती जागा आहे जिथं मला दारूपासून एकदाची आणि कायमची मुक्तता मिळणार आहे. कारण पुढं मी ह्या रोगाचं स्वरूप बघायला लागलो की हा आजार इट्स अ किलर डिझीज. हार्ट अटॅक आणि कॅन्सर नंतर हजारो माणसं दारूच्या पेल्यात बुडून मरतात, पण आमचा समाज अजूनही दारुड्याला तो आजारी माणूस आहे म्हणून ऍक्सेप्ट करायला तयार नाही. कारण दारुड्या म्हटलं की त्याच्या मागं एक काळीमा लागलेला आहे. या शब्द लागलेला आहे, काळीमा. दारुड्या म्हटलं की लोक म्हणतात ए बेवडा आ गया. माझ्या वाट्याला मित्रांनो इतकी उपेक्षा आली होती, इतकी निर्भसना माझी झाली होती, पण मी मानायला तयार नव्हतो. नाही साला एक दिन लोगों को बताऊंगा मैं कौन है. मी काही दाखवू शकत नव्हतो. कारण हळूहळू मी अधपतनाकडे चाललेलो होतो. मला नेहमी असं वाटायचं की साला एक दिन मैं दिखाऊंगा मर्सिडीज गाडी क्या है. मी सकाळी जेव्हा त्या बद्री पानवाल्याकडे जायचो तर तो म्हणायचा अरे भोनी का पैसा लाते जा पनोती. म्हणायचो बद्री मर्सिडीज का नाम सुना है क्या. तो म्हणायचा छोड़ मर्सिडीज, वो दत्त साइकिल से तू 8 दिन से भाड़े का गाड़ी लेके गया वो तेरे को ढूंढ रहा है. मित्रांनो, माझ्याकडे सायकलचे भाडं द्यायला पैसे नसायचे. मी एक शर्ट एक पॅन्ट वर आलो होतो, पण मला वाटायचं एक दिन आएगा साला वॉर्डरोब में मेरे सब साले डिनर सूट अलग रहेंगे, ये रहेंगे. मी खरं तर मराठी शाळेत शिकलेलो होतो, पण मला इंग्लिशचा खूप सोस होता आणि इंग्लिश मुलींबरोबर वावरायचं. मी वाडिया कॉलेजला गेलो, माझा तिथं इन्सल्ट झाला. एकदा एका मुलीने मला म्हणजे ए मॅन यू गॉट अ फॅग ऑन यू. मला कळलं नाही, ते सिगरेटला फॅग म्हणायचे. पण मित्रांनो, माझा खुनसाड स्वभाव, मी त्या दिवशी ठरवलं साले इंग्लिश बोलायचं. आज मी इंग्लिश मधून नक्की माझं शेअरिंग करू शकतो, अर्धा तास, पाऊण तास, आणि तेही ओके असं आडूफाडू नाही. माझी याच्यामध्ये प्रौढी काही नाही. पण ह्या आजाराने मित्रांनो मला महारोग्यापेक्षा खालची जागा दिलेली होती. एक विषारी नागापेक्षा जास्त माझ्यामध्ये विष त्यांनी पेरलेलं होतं. विषारी नाग जरी माणसाला डसला तर तो तडफडून मरतो, पण हा आजार आहे, हा रोज माझ्यामध्ये थोडं विष पेरत येतो. हा रोज मला नरकाची सफर घडवतो. आणि इथं मी सुंदर वाक्य ऐकलं, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मे नॉट ओपन द गेट्स ऑफ हेवन टू लेट यू इन, बट इट विल सर्टनली ओपन द गेट्स ऑफ हेल टू लेट यू आउट. हेचे दरवाजे जे आहेत ते तुला स्वर्गासाठी कदाचित उघडणार नाहीयेत आत येण्यासाठी, पण हे तुझ्यासाठी नरकाचे द्वार नक्की उघडणारे बाहेर जाण्यासाठी. आणि यस मित्रांनो, रोज ती स्वप्न, रोज तो शरीराला आलेला दरदरून घाम, सकाळी डोळे तांबरलेले, सगळ्या जगाचा वाटणारा तिटकारा, प्रचंड आत्मग्लानी. अशा ह्याच्यामध्ये जेव्हा मी म्हणायचो की नाही साला असते दारू पिऊंगा, दारू पिणे वाले के मैयत को भी नहीं जाऊंगा, पण संध्याकाळ जसजशी व्हायला लागायची विचार बदलायचे. अरे नाही रात को ऑप्शन मिला था करके साला ज्यादा हुआ था. आज आपण कंट्रोल मध्ये पिऊ. प्रत्येक वेळेला एक नवीन प्रयत्न असायचा, प्रत्येक वेळेला तेच अपयश असायचं. कारण मित्रांनो, शरीर रचनेत बिघाड झालेला आहे. दुधाचं दही झालेलं आहे, कैरीचं लोणचं झालेलं आहे. ती मुलगी आता भोवल्यावर चढली, ती आता कुमारिकाची सौभाग्यवती झालेली आहे.
आता रिव्हर ऑफ नो रिटर्न. आता मी किती जरी प्रयत्न केले तरी आता मी सोशल ड्रिंकर नाही होऊ शकणार. कारण माझी दारुड्याची जी काय माझ्या समोरचं जे काय त्याचं चित्र असायचं ते तो ओकिरड्यावर पडलेल्या, दाढी वाढलेली, केस वाढलेले आहेत, त्याच्या महत्वाकांक्षा संपलेल्या आहेत, त्याला पैसा कमवता येत नाही, फाटके कपडे अंगावर आहेत, नातेवाईक सोडून गेलेले आहेत, असं एक भकास चित्र माझ्या पुढे असायचं. पण मी तर दारुड्याची व्याख्या ऐकली. अँड अल्कोहोलिक कन्सिस्टंटली कॅनॉट चूज वेदर ही विल ड्रिंक ऑर नॉट, अँड आफ्टर 1 or 2 ड्रिंक्स ही कन्सिस्टंटली कॅनॉट चूज वेदर ही विल गेट ड्रंक ऑर नॉट. दारुड्या कुणाला म्हणायचं की जो सुसंगतपणे आणि सातत्याने ठरवू शकत नाही मी आज दारू पिईन किंवा नाही, आणि थोडीशी दारू पोटात गेल्यानंतर जो ठरवू शकत नाही मी आता आउट होईन किंवा नाही. दारू पिल्यानंतर ज्याला परत परत दारू प्यावीशी वाटते, दारू पिल्यानंतर ज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. कारण ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या ए मध्ये आल्यानंतरच ऐकायला मिळाल्या आणि मग ह्या आजाराचं स्वरूप कळायला लागलं. येस, जेव्हा मी प्रॅक्टिसिंग दारुद्या होतो, जेव्हा माझ्या जीवनामध्ये दारू होती, तेव्हा तिने मला होते असं नव्हतं केलं होतं. पण हा आजार समजल्यावर हा आजार तुम्हाला जगातला गर्भश्रीमंत माणूस बनवतो. येस, तुमची तब्येत अत्यंत चांगली होते कारण दारू एकदा थांबली तुमच्या जीवनातून, तिने तुमच्याशी फारकत घेतली की सगळ्यात पहिला जो इफेक्ट होतो तो तुमचं शरीर सुदृढ व्हायला लागतं. माझं आता 70 रनिंग आहे. मी आलो तेव्हा 36 माझं वय होतं मित्र. 36 रनिंग होतं, आता 70 रनिंग आहे. येस, एकदाही मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही व्हायला लागलं. देवाची असीम कृपा आहे. कारण नंतर नंतर हा आजार तुमच्यातल्या चांगल्या क्वालिटीज बाहेर काढतो. त्या सैतानी पाशवी प्रवृत्ती त्या खाली बसायला लागतात. तो तुमचा जो विध्वंसकपणा आहे, तुमच्या ज्या विकृत तुमचे जे कार्यकलाप आहेत ते हळूहळू खाली बसायला लागतात ग्लासच्या, आणि तुमच्यातला एक चांगला माणूस हळूहळू वर येतो. आजार असाच आहे, हा जगातला एकमेव असा आजार आहे की हा आजार झाल्यानंतर माणूस त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. नाही तर इतर आजार झाले तर लोक म्हणतात अरे अहो करोना से गया क्या करते, ईश्वरी सत्तेच्या पुढे काही इलाज नाहीये, खूप चांगला माणूस होता, हे होता. मित्रांनो, दारुड्याच्या बाबतीत सहानुभूती नाहीये बरं का. तो जर का प्रॅक्टिसिंग असेल मेला ना, लोक म्हणतात ठीक झालं. माझा एक मित्र होता रामभाऊ भडाळे म्हणून, त्यांनी मला अफू खायला शिकवली, दारू प्यायला शिकवली. म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून मी शिकलो. भंग कशी खायची, चरस कसा ओढायचा, गांजा. मी त्याला गुरु मानायचो. बघा हा गुरु लोक साले शास्त्रामधले वैदिक शास्त्रातल्या लोकांना घेतात आणि माझा तो गुरु होता. तर त्याची बायको खूप सुंदर होती, तो तिला खूप मारायचा. मी म्हणायचो रामभाऊ कावं वहिनींना मारता, सांगू ना. 96 कोळी होता. त्याशिवाय दारू पिऊन बायकोला मारलं ना की मग तर खूप मजा येते. तरी सह्याला अरे बापरे. मी बी नंतर तो प्रयोग केला, मला काही तसं झालं नाही मित्रांनो. उलट बायको सासूला घेऊन आली. हा आजार जो आहे हा मला हळूहळू हळू इतक्या वाईट गोष्टींकडे घेऊन जातो. जेव्हा मी दारू माझ्या जीवनात थैमान घालत असते तेव्हा मला असं वाटायचं इसने इसको बजाया, उसने उसको. दिवसभर ह्याच गप्पा, त्याच पेशांच्या बाबतीतल्या गप्पा, त्या सेक्सच्या सगळ्या अशा घाणेरडे कार्यकलाप आणि त्या सगळे रोगट आणि मित्रांनो रक्तबंबाळ असलेले सगळे किस्से, तेच चरवित चरवण करत राहायचं. त्या रोगाचा महत्वाचा भाग आहे. कारण आता हा रोग मित्रांनो मला माझी ओळख पटवायला लागतो की माझ्यातले जे स्वभाव दोष आहेत ते सगळे असे रक्तपिपासू झालेले होते. माझी भीती इतकी होती की भीती हा स्वभाव दोष नाही आहे, ती भावना आहे, सगळ्यांना असते. पण ती भीतीने मी इतका ग्रासलेलो होतो की मी माझ्या सावलीला सुद्धा घाबरत होतो. थोडासा अंधार झाला की मी घाबरायचो. रस्त्यावर कधी कधी बऱ्याच वेळेला राम 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 असं म्हणत यायचो. त्या आजाराने मला नेहमी नकारात्मक विचारांकडे ढकलत नेलेले, निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूज. माझे जे सगळे जे काय विचाराची माझी मालिका होती ती नकारात्मक असायची. पर्वत चढायच्या अगोदरच मी म्हणायचो छोड यार, त्याला कोण चढके जाईना, उससे तो यही बैठ जाओ. आजार मला मागे ढकलतो मानसिक दृष्ट्या. ओव्हर सेन्सिटिव्हनेस मला कमालीचा भावनिक करतो. एखाद्या पिक्चर मधलं गाणं दुनिया में हम आए तो मदर इंडियाचं सांगायलाच लागायचं नाही. मी रडणार म्हणजे रडणार. शहीद पिक्चर बघितलं की रडणार. पुन्हा थोडंसं दुःख झालं की रडणार. कारण दारू पिऊन 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 मी इतका कमालीचा इमोशनली मॅच्युअर्ड झालो होतो. माझी जी काय परिपक्वता आणि प्रगल्भता होती ती हळूहळू खाली गेलेली होती. हा आजार माझ्यावर अनेक अंगांनी प्रहार करत होता. येस,
अनडिसिप्लिन सेक्स. घरामध्ये 5 पक्वान्न असतील तुमच्या, सुंदर पत्नी असेल, पण एकदा तुम्हाला बाहेरचा ख्यालपणा लागला, तुम्हाला घरातलं सुख मित्रांनो कधीच ऍक्सेप्टेबल नसणार. रोगाचा महत्वाचा भाग आहे. मेनी ऑफ अस नीडेड अन ओव्हरऑलिंग देअर असं बिल डब्ल्यूचं म्हणणं आहे. कारण अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल, दारू पिल्यानंतर आम्हाला ती पॉवर आहे, ती एकदम कायम विध्वंसक वाटायची. मला तरी वाटायची की नाही साला, मला एक स्त्रीने कधीच तो आनंद दिला नाही. कारण हा रोग आहे, हा माझी खरी ओळख मला पटवू देत नाही. माझी सत्सद विवेक बुद्धी, माझी सारासार विचार करण्याची शक्ती कायम घाण ठेवायला लावतो. आणि त्याचा परिपाक काय होतो, मग समाजामध्ये माझी जी काय प्रतिमा आहे ती डागाळलेली असते. आणि ती प्रतिमा माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी मी किती जरी प्रयत्न केला तरी ती पूर्वपदावर येत नाही. ती आणखी जास्त जास्त मला खाली नेते. माझा स्वभाव संशयी होतो, तो भित्र होतो. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, माझ्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो जातो. माझ्यामध्ये एक प्रकारचं न्यूनगंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतात. मी दुसऱ्यांबद्दल कायम असूया, इन्व्हियस ऑफ अदर्स, जेलसी. माझं खाणं जे आहे ते एकदम असं तास सुकाट, नाही तर बोंबील, नाही तर हे पाहिजे मला. काय त्यावेळेला फेरवजडी आणि ते असं काय काय मिळायचं बाबा बाबा. संध्याकाळी मी जेव्हा दारू प्यायला जायचो तेव्हा ती अख्खा 15-15 दिवस तिने आंघोळ केलेली नसेल. काय तिचं ते एवढंसं नाक आणि ती राक्षस गणातली असेल, पण दारू पिल्यानंतर त्यावेळची ती वैद्य रहमान वाटायची. का वाटायची आजही नाही कळलं. पण ते ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि ते ट्रान्सफॉर्मेशन मित्रांनो मला समजत नाही. ते ए मध्ये आल्यानंतर मला ह्या रोगाचं स्वरूप जेव्हा मी ऐकतो की ह्या आजारावर बाळा तुझं काही चालणार नाही, कोणती मानवी शक्ती आम्हाला दारूच्या रोगापासून सुधारू शकण्यास असमर्थ आहे. ह्या रोगावर कुठलाही इलाज नाहीये. त्या रोगावर मला मीटिंग करायला लागतात. कारण आजार जो आहे त्याशी मी खेळत बसलो तर हा फक्त अकाली मृत्यू किंवा वेडेपण ह्या दोनच गोष्टींकडे मला ढकलतो. पण तिसरा सोपा रस्ता दिलेला आहे यांनी मला, टोटल ऍब्स्टिनन्स. की बाबा रे, आजचा दिवस तू जर का दारू नाही पिलास तर तूही आमच्यासारखं चांगलं जीवन जगू शकशील. मित्रांनो, एक दिवसाच्या हिशोबाने काही दिवसांचे आठवडे झाले, आठवड्यांचे महिने झाले, महिन्यांचं रूपांतर वर्षात होत गेलं. आणि मग त्या आजाराची पाळंमुळं समजायला लागली. ते आजार माझ्या बालपणापासूनच चालत आलेला आहे. मी लहानपणीच मित्रांनो मला ते स्त्रियांना जवळजवळ जवळजवळ घरं असायची, विवस्त्र बघायची सवय लागलेली होती. लहानपणीच मला जुगारीचा नाद लागलेला होता. मी फ्लश खूप चांगलं खेळायचो. कॉलेजमध्ये असताना रेस पोर्तुगीज नावाचा एक जॉकी होता, त्याची मुलगी माझ्या क्लासमध्ये होती. चंदू चव्हाण म्हणून जॉकी, शामू चव्हाणचा मुलगा, तो आमच्या बरोबर होता. मुंबईची मुकरी आहे, हिरोचा पोरगा आमच्या बरोबर बसायचा. कमाल आमरोईचा. असं वाटायचं हेच लाईफ आहे. मित्रांनो, मी विसरलो होतो. आजार मला माझ्या स्वत्वापासून दूर नेतो. माझी खरी ओळख मला विसरायला लावतो. मी एका अत्यंत गरीब घरात जन्मलेलो होतो. आई वडील गेल्यानंतर आमच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली केवळ माझ्यामुळं. कारण माझा सगळ्या गुंडांबरोबर प्रवास सुरू झाला. येस. आणि मग याची फार मोठी किंमत मोजायला लागली. देशागमनामुळे मित्रांनो वेगळे वेगळे आजार झाले. सिफिलिस झाला, गनोरिया झाला, सॉफ्ट सोअर, जांगेत गाठ येते, दुर्गंध येतो, जीवन नकोसं वाटतं, वेदना होतात. पण परमेश्वराची असीम कृपा आहे, त्यावेळेला एड्स हा आजार नव्हता जास्त प्रचलित. आणि परमेश्वराचं प्लॅनिंग होतं, त्याला मला हा आजार द्यायचा होता. आज मला कोरोना झाला तरी मी घाबरणार नाही. कारण गेले 33 वर्ष त्या आजाराने मला वरचा स्वाद दिलेला आहे. माझ्या सगळ्या ज्या काही वाईट सवयी होत्या त्या हळूहळू मित्रांनो माझ्यापासून दूर गेल्या. हे मध्ये आल्यानंतर परत नाही गांजा. काही दिवस गांजा ओढला, परत नाही प्यावासा वाटला मला. परत निरा सुद्धा नाही प्याली. नॉनव्हेज बंद केलं जवळपास 22 वर्ष होती या जुलैला. चहा कॉफी नाही प्यालो, सिगरेट नाही प्याली, तंबाखू फेकून दिली, परत नाही खाल्ली. एकदा आरशात दात पिवळे दिसले. म्हणजे साला मी काय खातोय 120-300 पान. फुकलं ते, आजपर्यंत नाही खाल्लं. कारण हा आजार तुम्हाला वरचा स्वाद देतो. तुमच्या कुटुंबामधल्या भिंती आहेत ते हसायला लागतात. तुमचे कौटुंबिक संबंध सुधार, घरामध्ये कुरबुरी होणार, तुमचे मतभेद होणार.
पण आजार नंतर मित्रांनो देणग्यांचा वर्षाव करतो. येणारेचे हात हजार दुबळी माझी झोळी. तुमच्यातला परोपकार परत जागवतो. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. येस. कारण मद्यपाश आजार आहे मित्रांनो. बिग बुक मधली 3 उदाहरणं मला ओरडून ओरडून 30 सांगतात की वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी दारू बंद केली. कंडिशनल होते ते, रिझर्वेशन होतं त्याच्यात की व्यापारात जोपर्यंत मी स्थिर स्थावर होणार नाही तोपर्यंत पिणार नाही. आणि वय वर्ष 55ला त्याच्या हातात परत दारू आली 30 वर्षानंतर. आणि 30 वर्षानंतरची दारूने मित्रांनो 2 महिन्यात त्याला हॉस्पिटलचा रस्ता दाखवला आणि अनेक वाऱ्या झाल्या. मग त्यांनी जेवढं त्याच्याकडे होतं ते सगळं त्यांनी पणाला लावलं दारू थांबवण्यासाठी. पण दारू नाही थांबली. त्याच्याकडं पाहिजे तेवढे पैसे होते दारूवर इलाज करण्यासाठी. नाही. 4व्या वर्षी त्याला रामनाम सत्य हे लोकांची यात्रा संपवायला लागली. मृत्यूला सामोरं जावं लागलं. दुसरं उदाहरण जिमचं आहे. येस. आणि हे पहिलं उदाहरण आम्हाला हेच सांगतं की आम्हाला असं वाटत असेल की आता आम्ही 5 वर्ष दारूपासून दूर आहोत, 10 वर्ष, 15 वर्ष आम्ही आता मस्तपैकी कधीतरी 90 एन्जॉय करू शकू, फर्स्ट क्लास फिश खा सकते, चिकन बिर्याणी के साथ साला एक क्वार्टर. नाही. एकदा मद्यासक्त तो कायमचा मद्यासक्त. Once an alcoholic, always an alcoholic. You always get worse, never better. एकदा दारुड्या तो कायमचा दारुड्या. आमच्या वाट्याला वाईटातून वाईट येणार आहे. अँड वी आर नेव्हर क्युअर्ड पीपल. आम्ही कधी न बरे होणारे आहोत. नो मॅटर हाऊ लॉंग वी हॅव बीन इन एज. यामध्ये तुम्ही किती वर्ष येता याला काही नाहीये. अवर अल्कोहोलिझम कॅन ओनली बी अरेस्टेड बाय 1 डे ॲट ए टाइम. आमचा जो मद्यपाश नावाचा आजार आहे तो फक्त एक दिवसाच्या हिशोबाने आम्ही नियंत्रणात ठेवू शकतो. अँड देर इज नो एक्सेप्शन टू दिस इन द होल हिस्ट्री ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस. याच्या 86 वर्षामध्ये असा एकही याला अपवादात्मक केस नाहीये की तो माणूस दारुड्या होता आणि तो परत सोशल ड्रिंकर झालाय किंवा प्लॅन ड्रिंकर झालाय. नाही. अवर गुड ओल्ड टाइम्स हॅव गॉन बियॉन्ड अवर रिकॉल असं म्हटलेलं. आमचे जे चांगले दिवस होते सुरुवातीचे ते आता मित्रांनो इतिहास जमा झालेले आहेत. त्याची आम्हाला आता पुनरावृत्ती नाही करायची. नाहीतर आमचा परत तो खोल खड्डा आहे. तो किती खोल आहे माहित नाहीये. म द र मराठीतले 3 शब्द आहेत. म वर एक मात्रा, एक अनुसार, दला एक वेलांटी, ती मंदिर. मंदिराचा रस्ता चढत्या भाजणीचा आहे. दमछाक होणार, अडी अडचणी येणार, एक एक पावलांनी मार्गक्रमण करायला लागणार, नैराश्य येणार, पण कळस दिसणार. तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकता. अल्टिमेटली तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायला मित्रांनो संधी आहे. पण दुसरा मदर, दला एक वेलांटी, दी रला एक कानारा, मदिरा. एक मोठा दगड वरून घरंगळायला लागला, त्याला मोमेंटम आली, मग तो कुठे जाऊन धडकणार याचा काही लेखाजोखा नाहीये. अशा पद्धतीचा हा आजार आहे की मला चॉईस दिलेला आहे. कारण दारू पिण्याच्या काळात माझं निवड करायचं हे जे होतं सामर्थ्य ते मी घालवलेलं होतं. माझं नियंत्रण होतं दारूवर, ते मी खलास केलेलं होतं. येस. आणि तिसरं महत्वाचं उदाहरण आहे मित्रांनो, जिमच्या उदाहरणानंतर फ्रेडचं उदाहरण आहे. एक फार मोठा बिझनेसमॅन होता, दुधामध्ये दारू पिऊन बघायचा प्रयत्न केला, नाही जमलं. आणि तिसरा होता फ्रेड, एका मोठ्या चार्टर्ड अकाउंटंट याचा होता. परत एचाच रस्ता पकडायला लागला. ही 33 वर्षात अनेक लोक अशी बघितली ज्याच्याकडे स्वतःचं विमान होतं. असा हे मेंबर मी पाहिलेला आहे. त्याच्याकडे 2 मर्सिडीज बेन्झ गाड्या होत्या, मरून कलरची, एक ब्लॅक कलरची. त्याचा ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा मीटिंगला. मुख्यमंत्र्यांचा पीए त्याच्या बायकोचा भाऊ होता. मोठमोठे टेंडर होते त्याच्याकडे. मित्रांनो भिकेला लागला. एकदा त्यांनी मला मिठी मारली, म्हणला, शिवा मॅन, यू गॉट इट मॅन, यू मेड इट मॅन. मित्रांनो एक रिहॅब सेंटरमध्ये खितपत पडला. कारण आजार जो आहे हा आजार फार वेगळा आहे की जेव्हा माझ्याकडे सगळं असतं तेव्हा सगळं आहे म्हणून मी पितो, आणि माझ्याकडे जेव्हा सगळं जातं तेव्हा आता काहीच नाहीये म्हणून पितो. अच्छा हो गया तो मैंने किया, बुरा हो गया तो भगवान ने किया. हा माझी नेहमी दिशाभूल करणारा एक प्रकारचा वेगळा आजार आहे. मित्रांनो तुमची किती संपत्ती आहे, तुमच्याकडे किती काय, काही उपयोगाचं नाहीये. त्यासाठी मला या आजाराशी श्रद्धेने मैत्री करायला लागते. जसे मी बाहेरच्या जगात करतो व्यवहारांनी. हायली इन्फ्लेमेबल लिहिलेलं असतं, मी काडी टाकून बघत नाही जाळ निघतोय का नाही.
पॉइझन लिहिलेलं आहे, मी कधी टेस्ट करून बघत नाही. साला सचमुच पॉइझन आहे का अंदर शक्कर आहे. 440 व्होल्ट लिहिलेलं आहे, कधी हात लावत नाही. नाही साला अंदर फ्यूज थोडी आहे, झूठ बोल रही है. नाही, डॉक्टर देशपांडे एमडी कधी विचारत नाही, बघू तुमचं सर्टिफिकेट एमडी झालंय का खरं. तुम्ही बसमध्ये बसताना ड्रायव्हरला विचारायची हिंमत नाही माझी, हो तुमच्याकडे लायसन आहे का नाही, पिलेला तर नाही. ट्रेनच्या ड्रायव्हरला विचारतो का मी रात्रीचा, श्रद्धेने गाडीत बसलेला असतो, सकाळी पोहोचणार आहे. तसा आजार श्रद्धेने घ्यायचा आहे. फर्स्ट ड्रिंक दॅट डज द डॅमेज. स्वभाव दोष ते उफाळून मित्रांनो असे गबरगट्ट झालेले आहेत, त्यांची धार बोथट करायला लागेल. ती धार एकट्याने बोथट नाही होणार, प्रयत्न करायला लागतील. आउन्स ऑफ प्रॅक्टिस इज बेटर दॅन टन्स ऑफ प्रिचिंग. कणभर बडबडण्यापेक्षा मनभर बडबडण्यापेक्षा कणभर आचरण करायला लागतं ह्या आजारावर, एक दिवसाच्या हिशोबाने. तेव्हा मी हताश आहे, मी विवश आहे दारू पुढे. मला तुझ्या मदतीची आणि मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. त्या आजारावर मी काही करू शकत नाही, फक्त तुझी कृपा, तूच मला याच्यातून दूर करू शकतील. हे जेव्हा मी विवशपणे भगवंताकडे नतमस्तक होतो, हृदयाच्या गाभ्यापासून त्याच्याकडे मी जेव्हा मदतीची याचना करतो, तेव्हा परमेश्वर मित्रांनो मला त्या आजारापासून दूर ठेवतो. तो मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आणून सोडून देतो की बाळ ही तुझी जागा आहे, सेन्स ऑफ बिलॉंगिंग. कारण मी अनेक लोक पाहिली, खूप चांगलं शेअरिंग करणाऱ्या मेंबरला मी रस्त्यामध्ये असे कागद गोळा करताना पाहिली, ज्याचा बोलबाला होता. एका मेंबरला मी सोडलं, त्यांनी मला ओळखलं सुद्धा नाही. येस, मला लोक त्यावेळेला असंच म्हणत होते, कारण या आजाराने माझ्यामध्ये प्रचंड प्रमाणात खुन्नस निर्माण केलेली आहे. मला कुणी नाही म्हटलं की मी त्याची गेम बजवलीच म्हणून समजा. गऱ्या गावडे नावाचा एक होता, त्याला मी खरडत मारताना बघितलंय. मी त्याला सगळे ड्राय ड्रग्स, अशी ड्रग्सची त्याला मी व्यसन लावून टाकली. बापरे. दामोदर मेंगडेंनी गळ्यामध्ये सायकल टाकून वरून संगम ब्रिज वरून खाली आत्महत्या केली, त्याचं प्रेत फुगून आलं. लक्ष्मण कांबळेंनी मला मटण नाही दिलं, त्यांना हार्ट अटॅक आला. मित्रांनो, मला कोणी नाही म्हटलं तर मला चालत नाही, कारण माझा बेसिक स्वभाव जो आहे तो भित्रा आहे. म्हणून मला बाहेरचं उसना घ्यायला लागतं, आणि ते काम दारू करते. दारू पिल्यानंतर मी कुणाला भिडायला तयार आहे. गौरी माझ्यामध्ये 7 हत्तींचे वेळ येतं. एरवी मी माझ्या सावलीला घाबरणार आहे, पण पिल्यानंतर म्हणतो किसको भेटणे काय. त्यावेळेला मला कोणी गन दिली असतील, सांगितलं असताना उडा इसको. कारण मी इंग्लिश पिक्चर बघायचो, मी त्याच्या स्टोरी सांगायचो. वासरात लंगडी गाय शानी, असं माझं सगळं व्यक्तिमत्व होतं. लोक म्हणायचे चला शिवा साथ में रहेगा ना, टाइमपास का प्रॉब्लेम नाहीये. फर्दे झोली मेरी या मोहम्मद, हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, चढता सूरज धीरे धीरे. एक से एक कवाल्या माझ्या पाठ होत्या, आजही पाठ आहेत. तेव्हा मी म्हणायचो मौसम भी है, उम्र भी है, पहलू में वो रश के महताब भी है, दुनिया में अब और चाहिए क्या मुझको, सास भी है, साकी भी है और जाम भी है, जन्नत का समा दिखला दिया मुझको, कोनेन का गुमा भुला दिया मुझको, होश नहीं कि हूं मैं किस आलम में, साकी ने क्या पिला दिया मुझको, फिर हाफिज गालिब को जवानी दे दूं, हजरत खयाम को काजी बेसानी दे दूं, दोस्तों पल भर के लिए खुदा बन जाऊं, सारी दुनिया को अंगूर का पाणी दे दूं. बघा माझी अपेक्षा काय होती की साला मला 1 मिनिट जरी देवाचं देवपण प्राप्त झालं ना, तर मी सगळ्या जगाला दारूमध्ये बुडवून टाकीन. मित्रांनो, इतक्या विकृत आणि घाणेरड्या गोष्टी माझ्यामध्ये रक्तात भिनलेल्या होत्या, आणि त्याला बाहेर काढणं एवढं सोपं नव्हतं. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी सातत्याने येत गेलो, हा आजार ऐकत गेलो, मला तरी समजला नाही. परत मुंबईचे मेंबर यायचे. येस, पहिल्यांदा आजार मी अनंत सी म्हणून मेंबर होता कल्याणचा, त्याच्याकडून ऐकला होता. ठाण्याला ओपन मीटिंग होती तेव्हा आलो होतो. बापरे, तो म्हणला व्यक्तिमत्वाला माझ्या लागलेला आजार आहे. इतकं त्या दिवशी शांत झोप लागली मला, कारण उत्तर सापडलेलं होतं. मुंबईतले मेंबर लोक जेव्हा यायचे पुण्याला, त्या आजाराबद्दल सांगायचे, असं वाटायचं किती ऐकून किती नाही. पण मित्रांनो, आजही त्याची गोडी कमी झालेली नाहीये. आजही रात्री झोपताना परमेश्वराकडे आभार मानल्याशिवाय झोप येत नाही. तेव्हा एवढं सगळं झालं, एवढे माझ्या बाबतीत अडचणी आल्या, समस्या आल्या, एवढी दमछाक झाली, पण आज तुम्हाला दारूपासून दूर ठेवलेलं आहे. कारण मला सुंदर वाक्य इकडे लक्षात आलेलं आहे. इन स्पाइट ऑफ आवर फेलर, मिस्टेक अँड सेटबॅक्स, वी आर अलाइव्ह. आमच्या बाबतीत एवढं सगळं घडलं, माझ्या वाटेला एवढी कमालीची
अगतिकता असहायता आली, एवढा उच्छाद आम्ही मांडला होता, एवढे अपमान सहन करायला लागले, एवढं दारिद्र्य सहन करायला लागलं, पण देवा तू जिवंत ठेवलेस हेही नसे थोडके. मित्रांनो, आजारावर कुठलाही इलाज नाही, असाध्य आजार आहे. 2009 ते 2014 माझे 3 सख्खे भाऊ गेले, पण एका वाक्याने मित्रांनो नाही दारूची आठवण झाली. नो डेथ ऑफ अ डिअर वन्स. माझ्या पिण्याने कुणी परत येणार नाहीये. मागच्या वर्षी 21 एप्रिलला सख्ख्या बहिणीचे यजमान गेले. 7 दिवसांनी मोठी बहीण गेली कोरोनानी. नाही जाऊ शकलो अंत्यविधीला. आणि ह्या मागच्या महिन्यामध्ये 6 तारखेला सख्खी धाकटी बहीण गेली आणि 5 दिवसांनी तिची मुलगी गेली. मित्रांनो, डोळ्याला सांगायला नाही लागलं, कडा पाणवल्या, पण असं धाय मोकलून मी त्याचा बाऊ नाही केला. अल्कोहोलिक्स अनॉनिमसने मला स्थितप्रज्ञ अवस्था कशी आणायची या रोगाच्या माध्यमातून याचं ज्ञान दिलेले. येणाऱ्याचे हात हजार मी मगाशी सांगितलं. इतक्या गोष्टींचा माझ्यावर त्यांनी मारा केलेला आहे. आज एक झोपडीत राहणारा शिवाय एक अत्यंत आलिशान घरात राहतो, पण ही देवाची कृपा आहे असं समजतो. त्याच्यामध्ये अहंकार नाही, कारण हा आजाराला अहंकार एक महत्वाचा भाग आहे. इगो डिफ्लेशन मला जोपर्यंत करणार नाही, कारण हा आजार मला एकदम असा फोफावतो. माझं दारू थांबल्यानंतर माझी 2 बटणं उघडी अशी, हे चल दारू पिणीवाली के मैयत को पिणे जाता भाषा बदलती. इथं मला सांगितलं नाही, कायम कृतज्ञता व्यक्त कर, तुझ्यामध्ये नम्रता आली पाहिजे. हा वेगळा विषय मित्रांनो. पण आजार मला त्या आत्मग्लानीच्या गर्तेत ढकलतो. आता माझं काही होणार नाही, दारू पितच मी मरणार. पण हे मध्ये आल्यानंतर तो आत्मशोधाव घेऊन मला परत आत्मसंयमन कसं करायचं आणि आत्मनिर्भर होऊन आत्मसंतुष्ट होऊन जीवन कसं जगायचं, याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आत्मसाक्षात्कार देतो, ते म्हणजे मी एक आजारी माणूस आहे. आय एम अ विक्टिम ऑफ अल्कोहोलिझम. मी एक अशा रोगाचा शिकार आहे, एक अशा रोगाचं मी सावज आहे की आता रिव्हर ऑफ नो रिटर्न. आता मी किती जरी प्रयत्न केले उर्वरित आयुष्यात, तर मी नाही दारू पिऊ शकत. पण दारूपेक्षा मित्रांनो एक चांगली तब्येत मला मिळालेली आहे. एक माझं मन आज चांगल्या रीतीने कार्यरत आहे. आज इतक्या सहजासहजी ते पटकेनी नाही जाणार दारूकडे, कारण त्या मनावर मी संस्कार घडवलेले आहेत. आज मला खूप चांगले मित्र मिळालेले आहेत. या आजाराला जे काही पोषक होतो त्यावेळेला म्हणे, तू क्या एक बाटली पीता, मैं साला 1.5 पीता, ऍट ए टाइम मी 2 चिलीम छोडता, एक रात में मैं 5 जगह जाता. मी मित्रांनो सगळ्या वाईट गोष्टींची तुलना करत होतो लोकांबरोबर. इथं मला सांगितलेलं स्टिक टू विनर. त्यांनी हा प्रोग्राम चांगल्या रीतीने घेतलेला आहे, कारण आजार तर मित्रांनो असाध्य आहे. कधी माझ्या बाबतीत काही अप्रिय आणि अनिसर्गिक घडलं तर तो परत मला दारूच्या गुत्त्यात घेऊ शकतो. उदाहरणे बिग बुक आम्हाला ओरडून तेच सांगतं, मद्यपाश, किलर डिझीज, घोटाळ्यात टाकणारा आजार आहे. 31 डिसेंबरला म्हणायचो साला जिंदगी की शाम आखरी 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 जाम है आखरी आखरी, आणि 1 तारखेला दुसऱ्या दिवशी म्हणायचो अरे साला वो ख्रिश्चन लोगों का न्यू ईयर है, अपना तो साला गुढी पाडवा आहे चालू. घोटाळ्यात टाकणारा आजार आहे, दिशाभूल करणारा आजार आहे. येस. आणि पॉवरफुल डिझीज. किती वर्ष तुम्ही दारूपासून दूर असाल, तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकणार की आयुष्यभर दारू पिणारच नाही. नो बडी इज एंटायरली सेफ इन एज. हे मध्ये कुणी असा दावा करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, परमेश्वराकडे रोज सकाळी उठल्या उठल्या प्रार्थना, देवा मी मद्यशक्ती पुढे हतबल आहे. माझ्या इच्छाशक्तीने, माझ्या अक्कल हुशारीने मी नाही त्याच्यावर काम करू शकत किंवा मात करू शकत. प्लीज मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. असं करत करत मित्रांनो आजार फक्त तुम्ही एक दिवसाच्या हिशोबाने त्याला नियंत्रणात ठेवू शकता. आजारावर वेगळ्या वेगळ्या अंगाने तुम्ही रिकव्हरी घेऊ शकता. यू कॅन बी रिकवर्ड बट यू कॅनॉट बी क्युअर्ड. 100% तो समूळ नष्ट झालाय असं होणार नाही, कारण आजार मानसिक आहे, आजार भावनिक आहे, आजार कौटुंबिक आहे, सामाजिक आहे, नैतिक आहे, आध्यात्मिक आहे. इट्स अ स्पिरिच्युअल. मला आध्यात्मिकच माझ्यामध्ये स्थित्यंतर आणून माझ्यामध्ये रिकव्हरी करून मी त्याला एक दिवसाच्या हिशोबाने नियंत्रणात ठेवू शकतो. मित्रांनो, आजपासून पनवेल ग्रुपने हा उपक्रम सुरू केलेला आहे. आजचा पहिला विषय होता. मला अनुभवातून जो काय आजार समजला तो तुमच्याशी मी शेअर करायचा प्रयत्न केला. मीटिंगची वेळ झालेली आहे. तुम्ही अत्यंत शांतपणे मला सहकार्य केलं. काही जर चुकीचं असेल ते माझं आहे. चांगला